राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहे। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल। अध्यक्ष महोदय, यासोबत आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत। सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे। फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो, कारण नाही धानालाही देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे, पण धानालाही बोनस देण्यात येईल। त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा तर झाली, सोबतच नमो शेतकरीचा त्यांचा जो हप्ता होता तो रोखडलेला होता तो सुद्धा आता मिळणार आहे। कारण याची जी घोषणा आहे स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेली आहे। अनुदान, अध्यक्ष महाराज, अनुदान एकतर तुम्ही कमीच देता, हे तुम्ही कुठून किंमत ठरवता मला माहित नाही, पण 100 रुपयाच्या वस्तूची किंमत तुम्ही 70 रुपये ठरवता। 70 रुपयामध्ये तुम्ही असा आव आणता की मी 50% अनुदान देतोय। खरं तर ते 50% म्हणजे 35 रुपये म्हणजे 35%च होते। आमच्या आमदार सावरकर साहेबांचा प्रचंड अभ्यास आहे, मी त्यांचं नेहमी या संदर्भामध्ये कौतुक यासाठी करतो बारीक बारीक गोष्टीकडे। मग अनुदान, अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचं अनुदान 1,71,00,000 शेतकऱ्यांचं अनुदान टायमिंग का जात नाही हो? कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार एक दिवस उशीर होत नाही अध्यक्ष महाराज, किती महाराष्ट्रावर आर्थिक संकट येऊ द्या, पण शेतकऱ्यांचं अनुदान देताना वर्ष दीड वर्ष अनुदान दिल्या जात नाही। ठीक आहे, मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात अनास्था असेल, अरे हे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारं सरकार आहे। ज्या सरकारने नेहमी शेतकरी आपल्या कामाचा, आपल्या निर्णयाचा केंद्रबिंदू समजून काम केलं, यामध्ये आपण काम केलं पाहिजे। अनुदान जर दिलं नाही अध्यक्ष महाराज, काही तर कारवाई करा। आम्ही 50 पत्र पाठवल्यावरही अनुदान येत नाही, या बोटावरून त्या बोटावर, त्या बोटावरून त्या बोटावर, असं थोडी होतं। कृषी मंत्री म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची सूचना आहे की तुम्ही दमदार कृषी मंत्री म्हणून हा निर्णय तुमच्याकडून अपेक्षा आहे। आणि कृषीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज, माझा एक महत्वाचा सूचना आहे, आता मोठ्या प्रमाणावर उद्योगपती उद्योग आणताय, पण त्यासाठी विजेची गरज आहे म्हणून ट्रान्समिशन लाईन तुम्ही मोठ्या प्रमाणावर उभ्या करताय, करा। उद्योगपतींच्या हितासाठी काम केलंच पाहिजे, शेवटी तेही कर देतात, पण ट्रान्समिशन लाईन करत असताना त्याचं धोरण करा ना। त्याच्या शेतामध्ये जेव्हा तो ट्रान्समिशन लाईनचा खंबा उभा होतो, पाहून एकर शेती वाया जाते आणि तुम्ही त्याला काय देता? तुम्ही त्याच्यावर काही नवीन नियम करा की ट्रान्समिशन लाईनचा खंबा केल्यावर त्याला आजच्या दराने तेवढ्या जमिनीचं भाडं देता येईल का, किंवा त्याची नुकसान भरपाई योग्य देता येईल का, याचा विचार करा। माझ्याकडे परवा एक शेतकरी रडत आला, म्हणाला माझ्या शेतातलं पूर्ण शेतीपैकी 5% हिस्सा ट्रान्समिशन लाईन मध्ये गेला आणि त्याचाही आवाज येतो। शेती करणं कठीण जागा आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यात आलो। आपण राज्यात येताना ही अपेक्षा केली आहे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी अध्यक्ष महाराज आपण घेऊ, असं आपण जेव्हा ठरवलं आहे तर माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये काम केलं पाहिजे। आमच्या पंकजाताई मुंडे यांचा दुग्ध तुमच्याचकडे आहे ना ताई?
अच्छा, तुमच्याकडे नाही, मग ते आगे नाही आहेत. नाही, ठीक आहे. अध्यक्ष महाराज, माझी दुसरी एक मागणी आहे. दुधाच्या संदर्भामध्ये आपण 11 कोटी रुपये फक्त देतोय. माझा अध्यक्ष महाराज एक मागणी आहे. ही मागणी आमच्या ताई ज्या आहे त्या पोचवतील असं वाटतं. आता काय दुग्ध व्यवसायामध्ये या वर्षी पुरवणीमध्ये 64 आणि बाब क्रमांक 65 11,59,54,54. अध्यक्ष महाराज, एक तर पहिली गोष्ट अध्यक्ष महाराज, दुधाच्या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीने दुधाच्या संदर्भामध्ये आपले आकडे आहे अध्यक्ष महाराज, आपलं किती दुधाचं उपयोग आपण अध्यक्ष महाराज करतो, दुधाच्या संदर्भामध्ये देशापेक्षा महाराष्ट्र मागे आहे अध्यक्ष महाराज. आणि देशापेक्षा दूध म्हणजे उपभोग हा 500 ग्रॅम जर देशाचा असेल तर आमचा 350 ग्रॅम. अध्यक्ष महाराज, आपण आर्थिक पाहणी अवगत काय म्हणतोय, आपल्याकडे एक वर्षात म्हणजे मागच्या वर्षी 4,88,00,000 वाहनं होती. या वर्षी 528,00,000 वाहन आहे. म्हणजे 40 लक्ष वाहनं हे आम्ही एका वर्षामध्ये महाराष्ट्रात वाढतात. पण दुसरीकडे अध्यक्ष महाराज, या जनावरांची संख्या ही अध्यक्ष महाराज कमी होत आहे. आता आपण 3.31 कोटी पशुधनासह राज्य आपल्या देशात 7व्या क्रमांकात आहे. माझी मागणी आहे की 11 कोटी रुपये फक्त दिले अध्यक्ष महाराज. 11,59,54,000. यांनाही तर पैसे दिले पाहिजे ना अध्यक्ष महाराज. म्हणजे 1.25 कोटीची दारू पिणारा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज. या वर्षी आपण 35,182 कोटी एक्साईज आपण त्याच्यामध्ये मिळवणार आहोत. दारूमध्ये, दारू विकून 35,182 कोटी या वर्षी आपल्याला अपेक्षित आहे. माझी मागणी आहे, पंकजाताई, माझी मागणी ऐकून घ्या आणि सांगा. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की दारूचा प्रवास तुम्हाला माहित आहे की दारूचा द हा कधी कधी दानवाचा द होतो, पण दुधाचा द हा देवाचा द होतो. आणि म्हणून यासाठी माझी मागणी 11 कोटी. अरे, देशी प्रजातीचं संवर्धन करायला आणि इतर गोष्टी करायला आपल्याकडे 11 कोटी रुपये असेल अध्यक्ष महाराज, तर आपण कसं पुढे जायचं. आणि म्हणून माझी मागणी आहे की पुढच्या 5 वर्षात जेवढा एक्साईज येईल त्याच्यात 10% हे देशी गायी दुधाच्या व्यवसायाला त्याचं संशोधन असेल, गायी म्हशी देण्याचं काम असेल. 7व्या क्रमांकावरून देशामध्ये 1ल्या क्रमांकावर जाण्यासाठी दारूच्या एक्साईज मधून 10% म्हणजे 3,518 कोटी रुपये दुग्ध व्यवसाय विभागाला द्या ना. नाही द्या 10%, 5% द्या. बरं, 5% देत 1% तर द्या. पण दारूला प्रोत्साहन आणि दूध अध्यक्ष महाराज. आणि म्हणून पंकजाताई मुंडेंना माझी आग्रहाची विनंती आहे, 11,59,00,000 हे 64 आणि 65 बाब क्रमांकामध्ये आहे. तुम्ही सुद्धा आग्रही मागणी या संदर्भात करण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे. आणि पंकजाताई, तुमचं खातं नाही तुम्ही सांगितलं, पण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, दमदार नेते आहात. आपल्याकडे अध्यक्ष महाराज देशी गायीचे रिसर्च करणारे केंद्र विदर्भात तर एकही नाही. अध्यक्ष महाराज, मराठवाड्यातही नाही आहे. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे पुणे कृषी विद्यापीठात आहे. BAIF सेंट्रल रिसर्च स्टेशन उडगी कांचन मध्ये आहे. IVRI हे पुण्यात आहे, इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. अध्यक्ष महाराज, आता भारतात जर दरडोई उत्पन्न दुधाची जी उपलब्धता आहे 485 ग्रॅम आहे, आमची 358 आहे. अरे, विदर्भात